विधान परिषदेच्या 5 जागांसाठी निवडणुकीमध्ये महायुतीमध्ये शिवसेना राष्ट्रवादीच्या वाटेला प्रत्येकी 1 जागा, शिवसेनेकडून चंद्रकांत रघुवंशी, शीतल म्हात्रे यांच्या नावाची चर्चा, तर राष्ट्रवादीकडून झिशान सिद्दीकी, आनंद परांजपे यांचं नाव चर्चेत, सूत्रांची माहिती। विनयभंगाचे आरोप करणाऱ्यांविरोधात मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडून हक्कभंग, संजय राऊत, रोहित पवार आणि एका यूट्यूब चॅनल विरोधात हक्कभंग दाखल, जयकुमार गोरे यांच्याकडून महिलेचा विनयभंग, संजय राऊतांचा आरोप। जयकुमार गोरेंनी दाखल केलेला हक्कभंगाचा प्रस्ताव राहुल नार्वेकर यांनी स्वीकारला। हक्कभंगाचे प्रस्ताव स्वीकारून पुढील कारवाईसाठी पाठवतो, नार्वेकरांची प्रतिक्रिया। नीलम गोरेंविरोधात महाविकास आघाडीकडून अविश्वास प्रस्ताव, विधिमंडळ सचिवांकडे गोरेंविरोधात अविश्वास प्रस्ताव, उद्धव ठाकरेंबाबत केलेल्या वक्तव्याविरोधात ठाकरेंची शिवसेना आक्रमक। बारामतीमधील अॅग्रो कारखान्याकडून 16,90,000 ऊस गाळप, रोहित पवारांचा बारामती अॅग्रो पहिल्या नंबरचा गाळप कारखाना, अजित पवारांचा जरंडेश्वर साखर कारखाना दुसऱ्या क्रमांकावर। अंजली दमानिया यांच्याकडून सतीश भोसलेचा अजून एक व्हिडिओ ट्विट, सतीश भोसले पैसे मोजत असल्याचा व्हिडिओ ट्विट, सतीश भोसले सुरेश धस यांचा कार्यकर्ता, दमानियांचा आरोप। बीडमधील मारहाणीचा व्हायरल व्हिडिओ 1.5 वर्षांपूर्वीचा, महिलेच्या छेडछाडीवरून हा प्रकार घडलेला आहे, मारहाण करणारा सतीश भोसले माझा कार्यकर्ता असला तरी कारवाई करा, सुरेश धस यांचं वक्तव्य। बीडमधील अमानुष मारहाणी प्रकरणी सतीश भोसले विरोधात गुन्हा दाखल, शिरूर तालुक्यामधील एका व्यक्तीला बेदम मारहाण केल्याचं प्रकरण, मारहाण करणारा सतीश भोसले हा धसांचा कार्यकर्ता। संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सुनावणी लाईव्ह स्ट्रीम करा, बीडमधील कोर्टाचं कामकाज लोकांनाही पाहू द्या, वकील असीम सरोदे यांची मागणी। चौकशीचा फोकस धनंजय मुंडेंवर नव्हता, स्वतंत्र तपास करा, सीडीआर तपासा, रोहित पवार यांची मागणी। मुंडेंविरोधात पुरावा असता तर सीआयडीनं कारवाई केली असती, फडणवीसांच्या वक्तव्यावर रोहित पवार यांची प्रतिक्रिया। विधानसभा निवडणुकीवेळी मतांसाठी सरकारनं शेतकरी आणि लाडक्या बहिणींना फसवलं, ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार कैलास पाटलांचा आरोप। 0-20 बिल आणि लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याचं आश्वासन हवेत विरलं, कैलास पाटलांचा आरोप। मंत्री महोदयांकडून अधिकाऱ्यांनी दिलेलं उत्तर अपेक्षित नाही, 7 टर्मचा आमदार म्हणून सल्ला देतो, सुधीर मुनगंटीवार यांचा माणिकराव कोकाटेंना टोला।